आणि यानंतर आम्ही तुम्हाला सरत्या वर्षात मराठी मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींची सफर घडवणार आहोत. पाहूया. पायल कपाडिया दिग्दर्शित ऑल वी इमॅजिन ॲज अ लाईट या सिनेमानं यंदाच्या कान्स फिल्म फेस्टिवलमध्ये इतिहास रचला. इतकंच नव्हे तर यंदाचा ग्राम्पी हा पुरस्कारही या सिनेमानं पटकावलाय. यंदाच्या गोल्डन ग्लोब या पुरस्कार सोहळ्यासाठीही या सिनेमाला नामांकन मिळालंय. पण भारताकडून ऑस्करसाठी अधिकृत प्रवेशिका पाठवलेला लापता लेडीज हा सिनेमा मात्र पहिल्याच फेरीतून बाहेर पडला. 70वा राष्ट्रीय पुरस्कार सोहळा यंदा 8 ऑक्टोबरला दिल्लीत पार पडला. यामध्ये कांतारा सिनेमाला सर्वोत्कृष्ट लोकप्रिय चित्रपटाचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला, तर कांतारामध्ये मुख्य भूमिका साकारणारा ऋषभ शेट्टी हा सर्वोत्कृष्ट अभिनेता ठरला. आणि अभिनेता मनोज बाजपेयीच्या गुलमोहर चित्रपटानं सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपटाचा मान आपल्या नावावर मिळवला. बॉलिवूडचा बादशहा शाहरुख खान तब्बल 10 वर्षांनंतर आयफाच्या मंचावर होस्ट म्हणून दिसला. 24वा आयफा अवॉर्ड सोहळा यावेळी अबुधाबीमध्ये पार पडला आणि शाहरुख खानने त्याच्या खास अंदाजाने तो गाजवलाही. यामध्ये त्याला साथ मिळाली करण जोहरची. त्यामुळे हा सोहळा सगळ्यांचाच लक्षात राहिला. 2024 या वर्षात अनेक बॉलिवूड सेलिब्रिटीजनी चाहत्यांना गोड बातमी दिली. त्यात सगळ्यात जास्त चर्चा रंगली ती रणवीर दीपिकाच्या लेकीची. 8 सप्टेंबर 2024 रोजी रणवीर दीपिकानं त्यांना मुलगी झाल्याची गोड बातमी त्यांच्या चाहत्यांसोबत शेअर केली. आपल्या लाडक्या लेकीचं नाव रणवीर दीपिकानं दुआ असं ठेवलंय. पण लेकीचं नाव दुआ ठेवल्यामुळे रणवीर दीपिकाला ट्रोलिंगचा सामना करावा लागला. 2024 मध्ये वादग्रस्त वेब सिरीज आणि चित्रपटांचा सिलसिला कायम होता. कलम 370 रद्दच्या निर्णयावर आधारित आर्टिकल 370 हा सिनेमा रिलीज पासून वादात राहिला. कंगना रनौतच्या इमर्जन्सी चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी काही शीख संघटनांनी केली. आलिया भट्टच्या जिगरा सिनेमावरूनही जोरदार कॉन्ट्रोवर्सी झाली. दिग्दर्शक अनुभव सिन्हा यांची C814 ही वेब सिरीज त्यातील दहशतवाद्यांची नावे शंकर आणि भूल आठवल्यामुळे वादग्रस्त ठरली. 2024 हे वर्ष अभिनेता अक्षय कुमारसह अनेक स्टार्सला फारसं ग्रेट ठरलं नाही. या वर्षात अक्षयचे बडे मियां, छोटे मियां, सरफिरा आणि खेल खेल में हे 3 चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आले. पण हे 3ही चित्रपट बॉक्स ऑफिसवर सपशेल आपटले. याशिवाय आलिया भट्टचा जिगरा, अभिषेक बच्चनचा आय वॉन्ट टू टॉक, सिद्धार्थ मल्होत्राचा योद्धा, अजय देवगणचा मैदान यांसारख्या मोठ्या कलाकारांचे चित्रपट बॉक्स ऑफिसवर छाप पाडू शकले. 2024 मध्ये अनेक सेलिब्रिटी कपल्सने घटस्फोटाचा निर्णय घेतलाय, ज्यामध्ये संगीतकार AR रहमान आणि पत्नी सायरा बानो यांनी लग्नाच्या 29व्या वर्षी घटस्फोटाचा निर्णय घेतल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या. क्रिकेटर हार्दिक पंड्या आणि नताशा स्टॅनकोविक यांच्याही नात्याचा धक्कादायक शेवट झालाय. तसंच उर्मिला मातोंडकर आणि मोहसिन अख्तर मीर, मलाइका अरोरा, अर्जुन कपूर, आदित्य रॉय कपूर, अनन्या पांडे तसंच ईशा देओल आणि भरत तख्तानी यांनीही एकमेकांपासून वेगळं होण्याचा निर्णय घेतलाय. 2024 मध्ये अनेक सेलिब्रिटी कपल्सने लग्नगाठ बांधली आणि यामध्ये सर्वात चर्चेत राहिलं ते म्हणजे अभिनेता नागा चैतन्य आणि अभिनेत्री शोभिता धुलिपाला यांचं लग्न. 2021 मध्ये समंतासोबत घटस्फोट घेतल्यानंतर नागा चैतन्याचं हे दुसरं लग्न. त्यामुळे लग्नाची जोरदार चर्चा झाली. 4 डिसेंबर रोजी हैदराबादमध्ये मोठ्या थाटामाटात हा लग्न सोहळा पार पडला. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.